काल 24 जून 2024 रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर लाडपागे समितीच्या घाणमत्ता वारस नेमणुकीच्या अधिकाराबाबत, त्याचप्रमाणे सफाईची कामं करणारे आणि ज्यांना घाणभत्ता मिळतो अशा सर्व जाती धर्माच्या काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांना किंवा वारसांना नोकरी देण्याबाबत शासनाने जो 2023 साली GR काढला होता, त्या संदर्भात महत्त्वपूर्ण सुनावणी झाली। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 10 मार्च 2023 रोजी या संपूर्ण GRला माननीय उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने, औरंगाबाद येथील खंडपीठाने स्थगिती दिली आणि ती स्थगिती काही प्रमाणात 10 एप्रिल 2023च्या निर्णयामुळे झाली। त्यामुळे मेहतर आणि भंगी इतर समाजाकरता घाणभत्ता वारसा पूर्वीप्रमाणेच त्यांना मिळायला लागला, परंतु उर्वरितांकरता मात्र स्थगिती कायम ठेवलेली होती। त्याकरता वारंवार आपण महाराष्ट्र राज्य सर्वसमावेशक महासंघ म्हणून, ज्याच्यामध्ये पुणे महानगरपालिका आहे, ज्याच्यामध्ये अहमदनगर महानगरपालिका आहे, ज्याच्यामध्ये नांदेड आहे आणि ज्याच्यामध्ये असंख्य छोट्या मोठ्या नगरपालिका महापालिका आहेत, ज्यांना महासंघाची त्या संलग्न आहेत, त्यांच्या वतीने आपण उच्च न्यायालयामध्ये आपला स्वतंत्र वकील आविष्कार शेळके साहेबांना आपण दिलेलं होतं आणि सातत्याने त्याची सुनावणी व्हावी आणि हा जी स्थगिती ती उठवावी याकरता सतत प्रयत्नशील होतो। त्याकरता वारंवार आपण कोर्टामध्ये जाऊन मांडणी करत होतो। काल त्या संदर्भात सुनावणी झाली आणि उच्च न्यायालयाने असा निर्णय दिलेला आहे औरंगाबादच्या खंडपीठाने की अनुसूचित जाती, ज्याला आपण शेड्यूल कास्ट म्हणतो, आणि नवपोतदारांकरता स्थगिती त्यांनी आता उठवलेली आहे। आणि स्थगिती उठवत असताना त्याने आणखीन एक महत्त्वपूर्ण टिप्पणी केलेली आहे, ती म्हणजे न्यायालयीन कामकाजामुळे जर कोणाचं वय निघून गेलं असेल तर ते गृहीत धरून त्यांनाही या घाणभत्ता वारसामध्ये त्यांना नोकरी द्यावी, असा हा महत्त्वपूर्ण काल निकाल झालेला आहे। पण हा निकाल देत असतानाच इतर जाती ज्या आहेत, ज्या अनुसूचित जातीमध्ये किंवा मेहतर समाजामध्ये येत नाहीत, त्यांच्याकरताही आपण भांडतो आहोत, झगडा करतो आहोत आणि त्यांनाही मिळालं पाहिजे या रीतीने आपले वकील तिकडे मांडणी करतायत। आणि पुढेही ती जेव्हा सुनावणी होईल त्यावेळेला दमदार मांडणी आपल्याकडून होणार आहे आणि त्यांनाही ह्या सवलतीचा लाभ जो पूर्वीप्रमाणे मिळत होता तो मिळालाच पाहिजे या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहोत आणि त्या संदर्भातली आपली रचनाही झालेली आहे। या सर्व कामकाजाच्या मध्ये दृष्टीने बऱ्याच जणांचं आपलं सहकार्य आणि महत्त्वाची भागीदारी, मोलाची भागीदारी झालेली आहे। त्यामध्ये अहमदनगर महानगरपालिका कामगार युनियनचे प्रमुख असणारे कॉम्रेड वायकर आहेत, महासंघाशी आणि इतर छोट्या मोठ्या महानगरपालिकेत काम करणारे आमचे कॉम्रेड जीवन सुरडे आहेत, पुणे महानगरपालिका कामगार युनियनचे कार्याध्यक्ष मधुकर नरसिंगे आहेत, कॉम्रेड गमरे आहेत, इतर अनेक असंख्य कार्यकर्ते की त्यांची सगळ्यांची नावं मी घेत नाही, त्या सगळ्यांनी आपल्याला या कामकाजामध्ये फार मोठ्या प्रमाणात मदत केली। इतरही काही महानगरपालिका होत्या त्याही परस्पर त्या खंडपीठासमोर मांडणी करत होत्या, पण आपले जे आविष्कार शेळके आहेत की जे सिनियर पण आहेत आणि त्या प्रश्नाची जाण असणारे आहेत, त्यांनी अत्यंत काल मोलाचा हस्तक्षेप केला। त्यामुळे ताबडतोबीने अनुसूचित जाती म्हणजे शेड्यूल कास्ट आणि नवबौद्धांचा मार्ग मोकळा झाला, नाहीतर अजूनही बराच काळ त्याच्याकरता आपल्याला वाट पाहावी लागली असती। त्याचबरोबर पुढचं जे सुनावणीचं कामकाज होणार आहे त्यामध्ये इतरांकरताही तशाच पद्धतीचा निर्णय व्हावा या दृष्टीने आपण प्रयत्नशील राहणार आहोत। मला असं वाटते की हा चांगला निर्णय झालेला आहे, त्याचं स्वागत आपण करूया, पण त्याचबरोबर एक भान ठेवूया की हा जो विचार आहे, मग तो लालबावट्याचा असेल, समतेचा विचार असेल, बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे, या समतेच्या विचारामधला सुद्धा आणखीन बळकट करूया आणि आपली न्यायाची लढाई आपण पुढे घेऊन जाऊया। एवढंच मी बोलतो। पुन्हा या विजयाबद्दल सर्वांचं अभिनंदन, धन्यवाद।